वेलकम डिअर स्टुडंट. स्वामी एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पाठातील तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स रेस्पिरेशन पाहत आहोत. रेस्पिरेशन म्हणजेच श्वसन. मेनी ॲनिमल्स ब्रीथ थ्रू देअर नोज. म्हणजे सर्व प्राणी नाकावाटे श्वसन करतात. Taking air into the lungs through the nose is called inhalation, and releasing carbon dioxide gas and water vapor is called exhalation. म्हणजे काही प्राणी नाकावाटे हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचवतात, याला इन्हेलेशन म्हणतात, आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर्स बाहेर सोडतात, याला एक्झेलेशन म्हणतात. The process of inhalation and exhalation continue one after another. म्हणजेच एक्झिलेशन नंतर इन्हेलेशन आणि इन्हेलेशन नंतर इन्हेलेशन ही प्रोसेस सतत होत राहते. Animals that do not have a nose or lungs take oxygen by other means. म्हणजे जी प्राणी नाकावाटे किंवा फुफ्फुसावाटे श्वास घेत नाहीत, त्यांना श्वसनासाठी दुसरे ऑर्गन्स असतात. म्हणजे दुसऱ्या मार्गाने ते श्वसन करतात, जसं की फिश. फिश हा नाकावाटे श्वसन करत नाहीत, ते पाण्यातील ऑक्सिजन गिल्स म्हणजेच कल्ल्याद्वारे घेतात. The process of producing energy in the body through the reaction of oxygen and food consumed by the living organism is called respiration. आता आपण श्वसनाची व्याख्या बघूया. रेस्पिरेशन म्हणजे प्राणी आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन आणि अन्न यांच्या अभिक्रियेतून रिॲक्शनमधून एनर्जी तयार करतात, त्या प्रोसेसला रेस्पिरेशन म्हणतात. प्लांट रेस्पिरेशन कसे करतात? द रेस्पिरेशन ऑकर्स विदिन देअर सेल्स टू. म्हणजेच त्यांच्या पेशींमध्येच रेस्पिरेशन ही क्रिया होते. आपल्याला माहीतच आहे की प्राणी ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. तसंच वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्यांच्या मदतीने शरीरामध्ये अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन आर टू डिफरंट प्रोसेस. म्हणजे श्वास घेणं आणि श्वसन ह्या दोन्हीही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. श्वास घेतो, ब्रीदिंग म्हणजे हवा आत घेणं आणि बाहेर सोडणं. तर रेस्पिरेशन म्हणजे आपण जो ऑक्सिजन घेतो आणि जे अन्न घेतो, त्यांच्या अभिक्रियेतून रिॲक्शनमधून आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी प्रोड्यूस होते, त्यालाच रेस्पिरेशन म्हणतात. ऑब्झर्व ॲनिमल्स लाईक अर्थवर्म, फ्लाईज अँड बटरफ्लाईज. चेक इफ दे ब्रीथ. म्हणजेच अर्थवर्म अर्थात गांडूळ, फ्लाईज आणि बटरफ्लाईज ब्रीथ कसे करतात. तर अर्थवर्म आपल्या ओलसर अशा स्किनद्वारे श्वसन करतात, तर फ्लाईज आणि बटरफ्लाईज होल्स असतात, त्याद्वारे ते श्वसन करतात. थिंक, आर देअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन नेव्हर लिव्ह देअर प्लेस. असे कुठले सजीव आहेत का की जे स्थलांतर करत नाहीत? विचार करा. मूवमेंट. Movement is shown by the animals to obtain food, protection, shelter and as a response to stimuli. म्हणजे सजीव हालचाल का करतात? तर अन्न मिळवण्यासाठी, सुरक्षिततेसाठी, निवारा मिळवण्यासाठी आणि रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय म्हणजेच स्टिम्युलसला रिस्पॉन्स दिल्यानंतर ते हालचाल करतात. Besides walking, jumping and swimming, which type of movements you have observed?
आपण पाहतो की चालणे, उड्या मारणे आणि स्विमिंग करणे यामध्ये आपण कुठल्या प्रकारची मूव्हमेंट पाहतो? त्यामध्ये व्यक्ती आपली जागा बदलतात. मग वनस्पती plants cannot move from one place to another on their own. म्हणजे वनस्पती आपली जागा बदलत नाहीत, पण ते संवेदनांना रिस्पॉन्स देतात. जसं की सूर्यप्रकाशाच्या दिशेने त्यांची वाढ होते. If sunlight comes only from one side, the branches grow in that direction. म्हणजे समजा आपण जर एखाद्या कोपऱ्यात घरामध्ये एखादी वनस्पती किंवा एखादं वेली लावली, तर ती ज्या दिशेने सूर्यप्रकाश येतो, त्याच दिशेने त्याची वाढ होते. रूट्स ग्रो टुवर्ड द मॉइश्चर. झाडांची जी मुळं असतात, ती पाण्याच्या दिशेने त्यांची वाढ होते. This is show that plants are aware of their surrounding. म्हणजे वनस्पती त्यांच्या आजूबाजूला घडलेल्या घटनांना रिस्पॉन्स देतात. The pairs of leaves on certain branches fold together like joining the hands. म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो आणि अंधार पसरायला लागतो, त्यावेळेस आपली जी पानं आहेत, ती फोल्ड होतात. म्हणजे पानं मिटली जातात. And when the sun rises in the morning, they open up again. आणि सूर्योदय झाला, जसा त्या प्लांटवर पडायला लागला, तसं ती उघडल्या जातात. Find with your friends where such large trees are located nearby. When do the birds on plants bloom? तुम्ही आणखीही ऑब्झर्व करू शकता, की जी काही आपल्या आजूबाजूला झाडं आहेत, त्यांच्यावर आलेल्या कळ्या केव्हा उमलतात? When birds bloom, their petals separate from each other. आपण पाहतो जेव्हा कळ्या उमलतात, त्यांच्या पाकळ्या एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात. Therefore, movement is necessary for this. म्हणजेच यासाठी त्यांची हालचाल होणं आवश्यक आहे. Even though plants do not change their position, movements such as roots growing in the right direction, branches growing, the opening and closing of leaves, and blooming of birds during the day and night are all the movements that occur in plants. म्हणजेच ही सर्व हालचाली झाडांमध्ये होतात. Do you know? Earlier, we knew that the root of plants grow toward the moisture and the stems grows away from the ground. However, we did not know whether the plants feel heat, cold or pain. पण आपल्याला वनस्पतींना ऊन लागणं, थंडी वाजणं किंवा काही वेदना होतात का? याबद्दल काहीच कल्पना नाही. Sir Jagdish Chandra Bose was the first to prove through experiments that plants have a special system of their own to perceive such sensation. जे जगदीश चंद्र बोस आहेत, हे पहिले शास्त्रज्ञ आहेत की त्यांनी त्याच्यावर प्रयोग केला की झाडांनाही स्वतःच्या संवेदना आहेत. He was the great Indian physicist and botanist. He invented an instrument which could magnify the movements of plant and growth of the plant 10,000 times and record it. सर जगदीश चंद्र बोस यांनी एक उपकरणाचा शोध लावला की ज्याच्यामध्ये वनस्पतींची जी वाढ आहे ती त्यांनी 10,000 वेळा रेकॉर्ड केली आहे. Through his experiment at the Royal Society of London, he demonstrated the plants have feeling.
आणि त्यांनी ह्या प्रयोगाद्वारे रॉयल सोसायटी ऑफ लंडन येथे हे मांडलं की वनस्पतींनाही त्यांच्या स्वतःच्या भावना आहेत. सर जगदीश चंद्र बोस रिसीव्ड ऑनर्स फॉर हिज व्हेरियस डिस्कव्हरीज. त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या शोधांमधून खूप मोठे पारितोषिक आजपर्यंत मिळवलेले आहेत. Sometime a glass or a earthen pot or a wooden object gets chipped or a piece of it breaks off. Does the object return to its original shape after a few days? मला सांगा की जर एखादा मातीचं भांड किंवा लाकडी भांड वस्तू ब्रेक झाले किंवा त्याचे तुकडे झाले, मग ते त्यांच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये येतात का? In animals, small or large wounds heal over a time. However, those part of the body become the same as earlier. म्हणजे प्राण्यांना जेव्हा जखम होते, काही कालावधीनंतर त्या ठिकाणी त्याला पूर्ववत ती त्वचा पाहायला मिळते. Now, shoots emerge from the trunks of trees from which new branches and new leaves grows. जेव्हा एखाद्या झाडाची एखादी फांदी कट केली किंवा पानं तोडली तर त्या ठिकाणी नवीन पानं किंवा त्या फांद्या येतात. This is because new cells are constantly being formed. हे का होतं? कारण सजीवांमध्ये नवीन पेशींची सतत निर्मिती होत असते. There are differences in the structure of cells in various parts, such as bones, muscles, and skin. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढ्या सेल आहेत, त्या प्रत्येक ऑर्गनच्या वेगवेगळ्या आहेत. जसं की बोन्स म्हणजे अस्थी, हाडांमधील, मसल्स म्हणजे स्नायूंच्या आणि त्वचेमधील पेशी या वेगवेगळ्या असतात. The body of all living organisms is made up of cells. म्हणजे प्रत्येक सजीवांची निर्मिती ही पेशींपासून होत असते. Every living cell in the body requires nutrients and oxygen. प्रत्येक पेशींना न्यूट्रिएंट म्हणजेच पोषक द्रव्य आणि ऑक्सिजनची गरज असते. Try this. Get 5 to 6 empty cups or small clay pots. तुम्हाला काही रिकामे कप किंवा मातीची भांडी घ्यायला सांगितलेली आहे इथे आणि fill up each cup with a mixture of soil and little sand. आणि त्या प्रत्येक कपामध्ये माती आणि थोडीशी वाळू मिक्सचर करून त्यामध्ये भरायची आहे. Sow a few seeds of each type in the cup of soil mixture. प्रत्येक त्या कपामध्ये आपल्याला काही बिया पेरायच्या आहेत. For example, use seeds of plant like red chili, brinjal, beans, tomato and corn. म्हणजे आपल्याला आपल्याच घरात लागणाऱ्या काही भाजीपाल्यांची बिया इथे आपल्याला त्या मातीमध्ये रुजवायच्या आहेत. Keep the soil in the cup moist by adding a little water every day. आणि ही सर्व मातीमध्ये लावलेली बियाणे आहेत, त्यांना आपल्याला दररोज थोडं थोडं पाणी घालायचंय. Keep a record of time required for the seed germination, the size, number and shape of the leaves at that time. आणि तुम्हाला दररोज त्याचा रेकॉर्ड ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये जर्मिनेशन किती झालंय, म्हणजे
अंकुरित झालेली आहेत का? त्यांची साईज किती वाढली आहे? नंबर अँड शेप ऑफ लीव्हज म्हणजे आपल्याला त्याला किती पानं आलेली आहेत आणि त्यांचा आकार किती वाढलेला आहे याचा रेकॉर्ड ठेवायचा आहे. आणि त्यांची आपल्या नोटबुकमध्ये आकृतीही काढायची आहे. आफ्टर एव्हरी थर्ड डे मेंटेन इट्स रेकॉर्ड. प्रत्येक तिसऱ्या दिवशी तो रेकॉर्ड आपल्याला तपासायचा आहे. You can observe the growing vine, its leaves and pods for a long time by planting bean seeds. तुम्हाला ती वेली किंवा त्याला आलेली पानं, शेंगा यांचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. कीप रेकॉर्डिंग युअर ऑब्झर्वेशन बाय प्लांटिंग सच अ वाईन. जी वेन आहे, जी वेली आहे, त्याचा तुम्ही व्यवस्थित रेकॉर्ड ठेवायचा. लेट एव्हरीवन इन युअर फॅमिली एन्जॉय द बीन्स यू हार्वेस्ट. आणि त्याची व्यवस्थित वाढ झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत त्याला आलेल्या शेंगांचा अ, आस्वाद घ्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला इथे प्लांटेशन करायचं आहे. The water tanks which are not cleaned regularly. Containers where water is stored for a long time. You might see mosquito larvae in such places. पहा, आपण असे बरेच ठिकाणी पाहतो जिथं पाणी जमा झालेलं असतं आणि अशा अस्वच्छ पाण्यावर मच्छर त्यांची अंडी घालतात. If a container of water is left uncovered in a dark corner of the home, small larvae of mosquitoes can be seen moving up and down from the bottom to top of the water. आणि जर समजा असं एखादं भांडं त्याला झाकण नाहीये, उघडं आहे, ते एखाद्या अंधाऱ्या जागेत, खोलीत जर असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या लार्वींपासून छोटे-छोटे आणखी मच्छर जमा झालेले दिसतील. If you observe them daily, you will notice that within a few days, these small larvae transform into mosquito. आणि तुम्ही त्याचं दररोज निरीक्षण केलं तर काही दिवसांनी ते छोटे-छोटे जे त्या अंड्यातून बाहेर पडलेले त्यांच्यापासून मोठे मच्छर तयार झालेले दिसतील. Why are these so many mosquitoes in puddles or near the edges of pond? बरेचसे जे मच्छर आहेत ते डबक्यांवर किंवा साठलेल्या पाण्यावर कुठून येतात? Unequally us. You must have seen the young ones of many animals like cow, dog, mice and cockroaches. आपल्याला ह्या सर्वांची पिल्लं माहिती आहेत. गाय, गाईचं वासरू, कुत्र्याचं पिल्लू, उंदीर आणि कॉकरोचेस. यू मस्ट हॅव सीन द यंग वन्स ऑफ फिश अँड बर्ड्स ॲज वेल. तुम्ही माशांची आणि पक्ष्यांची ही पिल्लं पाहिली आहेत. सम ॲनिमल्स आर बॉर्न फ्रॉम एग्स. while in some animals, mother gives birth to young ones. म्हणजे काही प्राणी अंडी घालतात आणि काही प्राण्यांना त्यांची आई जन्म देते. Even though these young ones are small, their body structure and features are very similar to their parents. ही जी पिल्लं आहेत ती लहान असली तरी त्यांची जी ठेवण असते ती त्यांच्या पॅरेंट्स सारखी असते. फॉर एक्झाम्पल, as soon as you see a kitten, you identify is at as a young cat. तुम्ही जेव्हा एखादी मांजरीचं पिल्लू पाहता तेव्हा तुम्ही ते कुठल्या मांजरीचं आहे हे लगेच ओळखता. The same is true for the young ones of buffalo, cows or elephants. तसंच तुम्ही म्हैस, गाय किंवा हत्तीचंही पिल्लू ओळखतात. Sometimes there is a great difference between the bodies of young ones and their parents. कधी-कधी त्यांच्यामध्ये बराचसा फरक आढळतो. You cannot even tell which animal the young one belongs to.
हॅव यू एव्हर सीन दिस? तुम्ही असं कधी पाहिलंय का, की हे कुठल्या नेमक्या ॲनिमलचं आहे? आपल्याला हे ओळखू येत नाही. लाईफ सायकल ऑफ अ फ्रॉग. At the beginning of rainy season, observe the branches of small plants present near the edge of the pond closely. जेव्हा पावसाळ्यात आपण पाहतो, की एखाद्या पाण्याच्या कडेला काही प्लांट असतात, काही वनस्पतीची वाढ झालेली असते. You might see clusters of eggs that look like white foam आणि त्याच्याच बाजूला पाण्यामध्ये आपल्याला काही अंडी दिसतात. ती अंडी आपल्याला एखाद्या पांढऱ्या शुभ्र फेसासारखी भासतात. Bring some of those eggs along with a small piece of branch and put them in a large jar filled with water. तुम्ही ही जी अंडी आहेत, ती एखाद्या फांदीच्या मदतीनं उचलून एका जारमध्ये पाण्यासहित भरून घ्या. मेक शुअर दॅट द ब्रांच स्टे स्लाइटली अबाव द वॉटर. आणि तुम्हाला ती जी फांदी आहे, ती त्या पाण्यावरच ठेवायची आहे. इफ पॉसिबल यूज वॉटर फ्रॉम द पॉन्ड इटसेल्फ. आणि त्या पॉन्डमधीलच ते पाणी असेल तर ठीक आहे. पुट अ लीफ इन द जार फॉर देम. ऑब्झर्व्ह द जार फॉर अ वीक थाईस अ डे. तुम्ही एक आठवडा 3-3 दिवसांनी त्याचं ऑब्झर्वेशन करा. डू नॉट फॉरगेट टू राईट डाउन द डेट. तुम्ही ज्या दिवशी ते भरून ठेवलेलं आहे ती डेट लिहायला विसरू नका. ड्रॉ द पिक्चर्स ऑफ व्हॉट यू ऑब्झर्व्ह ईच डे. आणि दररोज त्या अंड्यांमध्ये झालेल्या बदलांचं तुम्ही एक स्केच काढा, ड्रॉइंग काढा. Discuss among your friends about the pictures they have drawn, observation they have made, and in how many days changes took place. आणि तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये याबद्दल चर्चा करा, की त्यामध्ये दररोज कोणत्या पद्धतीनं वाढ झालेली आहे. The larva that hatches from the egg does not look like a frog at all. जेव्हा त्या अंडे उबवतात आणि त्यातून ते डिंबक बाहेर येतं, त्यावेळेस ते एक्झॅक्ट त्या फ्रॉग सारखं दिसत नाही. ॲज द लार्वा ग्रोज इंटू अ फ्रॉग. जरी तो लार्वा जेव्हा वाढ होते त्या लार्वाची, त्यावेळेस त्याचे बेडूक बनणार असतात. इट गोज थ्रू सेव्हरल स्टेजेस. ते बेडकामध्ये रूपांतरित होण्यापर्यंत वेगवेगळ्या अवस्थेतून जातं. ड्युरिंग द डिफरंट स्टेजेस टॅडपोल ब्रीथ्स थ्रू गिल्स. जेव्हा ह्या वेगवेगळ्या स्टेजेसमधून ते लार्वा जातं, त्यावेळेस ते गिल्स थ्रू ब्रीथ करतं. म्हणजे ज्यावेळेस ते पाण्यात असतं, त्यावेळेस ते गिल्सच्या कल्ल्यांच्या साहाय्यानं श्वसन करतं. देन इट डेव्हलप्स इंटू हिंड लेग्स अँड टेल. आणि त्यानंतर त्याचे जे मागचे पाय आहेत आणि त्याची शेपूट डेव्हलप होते. स्लोली इट्स बॉडी ट्रान्सफॉर्म्स अँड लुक्स लाईक मोर लाईक दॅट अडल्ट फ्रॉग. आणि हळूहळू त्याचं जे रूपांतर आहे ते एका मोठ्या फ्रॉगमध्ये होतं. म्हणजे प्रथम ते एग्स असतात, नंतर त्यांची लार्वा तयार होते आणि ते लार्वा स्टेजमध्ये असताना परत टाडपोलमध्ये रूपांतर होतं आणि टाडपोल कंडिशनमध्ये त्या ते गिल्सद्वारे ब्रीथ करतात आणि टाडपोल स्टेजमधून हळू ते अडल्ट फ्रॉगमध्ये रूपांतरित होताना त्याला मागची पाय आणि टेल आलेली असते. These stages of change are called the life cycle or metamorphosis. म्हणजे ह्या ज्या स्टेजेस आहेत, ज्या फ्रॉगमध्ये रूपांतरित होतात, त्याला लाईफ सायकल ऑफ फ्रॉग किंवा मेटामॉर्फोसिस ऑफ फ्रॉग असं म्हणतात. नोट डाउन विच चेंजेस यू सी अँड आफ्टर हाऊ मेनी डेज दे ऑकर. तुम्ही
हे जे चेंजेस झालेले आहेत ते नोट डाउन करा. त्याला किती कालावधी लागला हेही लिहा. ऑब्झर्व्ह युअर फ्रेंड्स रेकॉर्ड. कंपेअर द टाइम रिक्वायर्ड फॉर these डेव्हलपमेंटल चेंजेस. इज इट द सेम ऑर डिफरंट? आणि हा रेकॉर्ड तुमच्या मित्रांसोबत कंपेअर करा. दोघांचाही समान आलेला आहे का त्यामध्ये काही वेगळेपणा तुम्हाला जाणवलेला आहे? इथे या ठिकाणी आपला पहिला जो चॅप्टर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंप्लीट झालेला आहे. याची एक्सरसाइज मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.